हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान। विधान भवनात मतदानासाठी सहभागी होणं अनिवार्य असून पक्षाच्या आदेशानुसार मतदान करावं। सर्व पक्षांकडून आपल्या आमदारांना व्हीप जारी। मतांची जुळवाजुळव करण्यासाठी धावाधाव। ठाकरे गटाचे नेते काँग्रेसच्या बैठकीमध्ये उपस्थित। काँग्रेसच्या कोट्यातील काही मतं मिलिंद नार्वेकरांना देण्याची विनंती। ठाकरे गटाला 7 मतांची आवश्यकता। कॉन्टिनेंटल हॉटेलमधील काँग्रेसच्या बैठकीमध्ये 33 आमदार उपस्थित तर 4 गैरहजर। जिशान सिद्दीकी, यशोमती ठाकूर, जितेश अंतापूरकर, संजय जगताप बैठकीला अनुपस्थित। विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 3-4 आमदार फुटण्याची शक्यता। आमदार कैलास गोरंट्याल यांच्या दाव्यानं खळबळ। अजित पवार गट काँग्रेसची मतं फोडणार असल्याची सूत्रांची माहिती। मवियामध्ये तिन्ही पक्षाचा सर्वसमावेशक फॉर्म्युला तयार। इतरही आमदार संपर्कात। आम्हाला भीती नाही। महायुतीचं अडचणीचा विषय। आमचे सर्व उमेदवार विजयी होणार। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांना विश्वास। शिंदेंची ताज लँड एंडमध्ये रात्री आमदारांसोबत तासभर बैठक तर प्रेसिडेंट हॉटेलमध्ये फडणवीसांचं भाजपा आमदारांना मार्गदर्शन। महायुतीकडून एकूण 197 मतं, आणखी 10 मतांची गरज। दादा गट पहिल्या पसंतीच्या कोट्यातच दोन्ही उमेदवार निवडून आणणार। 40 आमदारांसोबत 2 अपक्ष आणि अधिकची 6 मतं। विश्वसनीय सूत्रांची माहिती। विधानसभेला सगळ्यांना पाडा। मराठ्यांवर अन्याय करणारा बीडमधील एकही नेता निवडून यायला नको। एका वेळेला आपल्या विचारांचा ओबीसी निवडून आला तरी चालेल। शांतता रॅलीतून जरांगेंचं आवाहन। महायुती आणि मविया एकसारखेच, केवळ खुर्चीचंच बघतात। जरांगेंची टीका। मवियावाले लपून का बसले? विरोधक आले नाही म्हणून सरकार आरक्षण देणार नाही का? सर्वपक्षीय बैठकीवरूनही जरांगेंचा निशाणा। मनोज जरांगेंची मराठा आरक्षण जनजागृती रॅली आज जालन्यामध्ये। रॅली आणि सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची आयोजकांना नोटीस। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी खबरदारी। वादग्रस्त आयएस पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ। कोटे दिव्यांग प्रमाणपत्र आणि नोकरीतील कारनाम्याची चौकशी होणार। केंद्राकडून समिती स्थापन। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरचे व्हॉट्सअप चॅट समोर। पोस्टिंग आधीच पूजा खेडकरांची कार, केबिन आणि निवासस्थानाची मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयातून जारी केलेल्या अहवालामध्ये व्हॉट्सअप चॅटचा समावेश। आम्हाला पैसे नको, न्याय पाहिजे। आरोपी मिहीर शहाला फाशीची शिक्षा द्या। वरळी हिटॅनरन प्रकरणातील मृत कावेरी नागवांच्या पतीची मागणी। रवींद्र धंगेकरांनी घेतली नागवा कुटुंबियांची भेट। मुंबईसह कोकणात 15 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, रायगडला 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट। हवामान खात्याचा अंदाज। पुणे शहरामध्ये झिका विषाणूचा धोका वाढला। आणखी 2 गर्भवतींना संसर्ग झाल्याचं समोर। शहरातील झिका रुग्णांची संख्या 18वर। 10 गर्भवती महिलांचा समावेश। प्रशासन अलर्ट मोडवर। सीआयएसएफ बीएसएफमध्ये माजी अग्निवीरांसाठी 10% आरक्षण। पहिल्या तुकडीला वयोमर्यादेमध्ये 5 वर्षांची सूट मिळेल। शारीरिक चाचणी द्यावी लागणार नाही। गुजरातच्या भरूचमध्ये नोकरीसाठी आलेल्या तरुणांची तोबा गर्दी। गर्दीमुळे ढकलाढकली। रेलिंग तुटून काही जण पडले। राहुल गांधींकडून व्हिडिओ ट्विट। खासगी हॉटेलमध्ये नोकर भरतीसाठी होती जाहिरात। गुजरातच्या भरूचमध्ये ही घटना घडलेली आहे। नोकरीसाठी आलेल्या तरुणांची तोबा गर्दी झालेली होती आणि गर्दी इतकी होती की या ठिकाणी असलेली रेलिंग जी आहे ती तुटली आणि हे तरुण जे आहेत ते खाली पडलेले आहेत। राहुल गांधींनीच या संदर्भातला व्हिडिओ ट्विट केला आहे। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।